जी अवस्था असती नव्हती का त्या उंचीत मी ते मांडू शकेल. पण शेवटी खऱ्या अर्थानं 2 मिनिटं, कारण तरुण वर्गाच्या मनात जे खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या मनात जे राजांचं स्थान आहे ते खऱ्या अर्थानं शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. कारण माझ्या राजानं कर्तृत्व असं केलं ते काय, माझ्या राजाचं कर्तृत्व आहे तरी असं काय, खऱ्या अर्थानं ते समजून घ्यायचं म्हटलं तर वर्तमानात राहून कधी चालत नाही. या श्रीपत धमणगावच्या मातीतून रात्रीच्या 11:06 खऱ्या अर्थानं मला भूतकाळाचा वेध घ्यावा लागतो. खऱ्या अर्थानं जर पाहायचं म्हटलं तर माझ्या राजांनी असं केलं काय, अरे काय होता तो माझा राजा. खऱ्या अर्थानं माझ्या राजाचा इतिहास समजून घ्यायचं म्हटलं तर वर्तमानात राहून चालत नाही. त्यासाठी निघावं लागतं या श्रीपाद धमणगावच्या भूमीतून. पुन्हा एकदा या काळोख्या रात्री पाहता पाहता दिसते ती चंद्रमा. त्या चंद्रमेच्या पलीकडे जाऊन पाहिलं चिरंतन सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पाहता पाहता चांदण्या समोर आल्या. चांदण्यांच्या शीतल चंदामध्ये पाहता पाहता काळघोर अंधारामध्ये पुन्हा एकदा पुढे 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 जाण्याचा प्रयत्न केला. कालखंड समोर येऊ लागला. संतांची मांजरी समोर आली. दरबारांचं तुकोबारांचं दर्शन झालं. पाहता पाहता काल वेगाने पुढे जाऊ लागला. भूतकाळाच्या पाठीमागे वर्तमान काळ धावत होता. जणू काही भविष्याचा वेध घेत पाहता पाहता विचारांची मांजरी पुढे सरकत गेली. पाहता पाहता एक मिणमिणारा दिवा दिसला. दिव्याच्या पलीकडे इतिहासाच्या चिरंतन सत्यामध्ये वेध घेण्याचा प्रयत्न केला आणि कालखंड समोर आला. कोणता? 1600 आदिलशाहीचं स्टॉम वाजलं होतं. निजामानं डोकंवर काढलं होतं. अरे राजे पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर नखलजी वेगानं महाराष्ट्राच्या मातीवर थयानाचत होता. अरे दुःखाचा हाकार सजीवच नाही तर निजदगडांनीही आदिलशाही मान्य केली होती. दुःख यातना याशिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नव्हतं. व महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणात शोधत होता तो उद्याचा सुवर्ण तारा, उद्याचा सुवर्ण प्रकाश. हा दिवस उजाडला. मालोजींच्या रूपाने स्वराज्याचं नवचैतन्य जागृत झाले आणि शहाजीराजांनी त्यावर कळस चढवला. पाहता पाहता याच मातीच्या संस्कारांच्या विचारांमधून 19 फेब्रुवारी 1603 माझा राजा जन्माला आला. आणि खऱ्या अर्थानं त्या राजानं आपलं कर्तृत्वाचं गाजवलं. त्या कर्तृत्वाच्या बळावरती खऱ्या अर्थानं 32 मनाचं सोनेरी सिंहासन उभं राहिलं. म्हणून तर खऱ्या अर्थानं माझा राजा महाराष्ट्राच्या नाही तर जगाच्या काळजात अभेद्य राहिला. म्हणून खऱ्या अर्थानं त्या राजांचा एकदा गजर दादा बेस सोडा गेम द्या. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर माझ्या राजानं असं काही कर्तृत्व गाजवलं ज्या कर्तृत्वाच्या बळावरती 32 मनाचं सुवर्ण सिंहासन साकार झालं. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या खऱ्या अर्थानं आवाजाचा घोषही एवढा उंच हवा की तो स्वर्गाच्या मांदियाळीपर्यंत पोहोचला पाहिजे. क्षत्रिय सिंहासनेश्वर योगीराज छत्रपती शिवाजी महाराज के, संभाजी महाराज के हर 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 हर. खऱ्या अर्थानं त्याच राजांच्या संस्कारांमधून आपली पुढची पिढी घडावी यापेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर विठ्ठल दे विठ्ठल बोले पुढे वेगा पुढे उतरे.